नाशिक येथील अडगावचे भूमिपुत्र आणि स्थानिक रहिवासी ॲडव्होकेट कैलास निवृत्ती शिंदे यांच्या दिनदर्शिका 2026चे अडगाव येथील मारुती मंदिरामध्ये दिनांक 10/12/2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी अडगावमधील प्रतिष्ठित नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक आणि मित्रमंडळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा झाल्यानंतर अडगाव शहरामध्ये एका छोट्या रॅली काढून गावकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक 2 चे भाजपाकडून इच्छुक असलेले ॲडव्होकेट कैलास शिंदे यांनी एक नवा अध्याय सुरू केला असून आणि त्यांना शहरांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून ठिकठिकाणी अडगाव परिसरामध्ये त्यांचे कार्य स्वभाव जनसामान्यांना धरून चालणारा जनतेच्या मनातील आपल्या हक्काचा माणूस म्हणून ॲडव्होकेट कैलास शिंदे यांची ओळख आहे। त्यांच्या आजच्या शक्ती प्रदर्शनामुळे शहरात त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज त्यांच्यातर्फे आपल्या सर्वांना नवीन वर्षाचं म्हणजे 2026चं या ठिकाणी जे दिनदर्शिका आपलं वाटप करण्यात आली ते आपले कैलास निवृत्ती शिंदे हे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2मधून अजून जरी तिकीट फायनल झालं नसलं तरी ते इच्छुक उमेदवार आहे। आपण सर्वांनी एक चांगले उमेदवार आहे ते आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं अशी मी आपल्याला माझ्या वतीने नम्र विनंती करतो। धन्यवाद। वेगवेगळ्या सामाजिक कार्य या ठिकाणी राबवतो आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अनेक निवडणुकांमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे। मग त्या महापालिकेच्या निवडणुका असो किंवा मग विधानसभेच्या निवडणुका असो लोकसभेच्या निवडणुका असो या अनेक निवडणुकांच्या माध्यमातून मी निवडणुकांचं त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की निश्चित यावेळी एका सामान्य कार्यकर्ता म्हणून ॲडव्होकेट कैलास शिंदे मला निश्चित या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि ही सर्व जे आपण बघता आहात ही सगळी जनता ही सगळे आडगावकर हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील ही मला निश्चित आशा आहे आणि विश्वासही आहे। म्हणून मी या ठिकाणी या प्रभागातून प्रभाग क्रमांक 2मधून मी अधिकृत उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे। भारतीय जनता पक्षाकडनं मी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे। तसेच भारतीय जनता पक्षाचा मी सक्रिय कार्यकर्ता आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मी अधिकृत प्रवेश केलेला आहे तेव्हापासून मी काम या ठिकाणी या पक्षाचं करत आहे। धन्यवाद। प्रकाशनही झालेलं आहे आणि या ठिकाणी लोक जमा झालेले आहेत आणि मला खात्री आहे मी जसं 3 वेळेस या प्रभागातून येऊन आलो तसंच कैलास यावेळेस माझी मागून प्रचंड मतांनी विजय होईल याबद्दल मला गावाविषयी तळमळ असणारे कैलासदादा यांच्या पाठीमागे आम्ही सर्व संघटना हे खंबीरपणे उभे असून आणि आजच जाहीर करतो की मला वाटतं दादा 100% यशस्वी होईल आणि त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने नांदूर मांदूर जत्रा हॉटेल पार्क या सर्व परिसरातील तसंच माझे असलेले मित्र कसमा पट्टा म्हणजे जत्राच्या परिसरामध्ये आमचे कर्मचारी ते सुद्धा आम्ही दादांच्या पाठीमागे 100% खंबीरपणे उभे असून दादांना निवडून आणूच ही आज ग्वाही देतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या अडगावचे भूमिपुत्र आणि प्रभाग क्रमांक 2चे इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट कैलास भाऊ निवृत्ती शिंदे आज हे ह्या प्रभागात उमेदवारी करीत आहेत। आज त्यांनी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा इथे कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी व भाजपचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते। त्यांच्या सर्वांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता। आमची आडगावची सर्व जनता आमच्या पाठीमागे आहे। त्यांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर एक अतिशय प्रामाणिक पारदर्शक आणि उत्कृष्ट वक्तृत्व नेतृत्व असलेला असं व्यक्ती त्यांच्या पाठीमागे माजी नगरसेवक ॲडव्होकेट येडियाप्पा शिंदे यांचा राजकीय वारसा असल्यामुळे त्यांना ही बाळकडून लहानपणापासूनच
मिळालेल्या आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक असे उपक्रम राबवलेले आहेत. तरी प्रभाग हा खूप मोठा असल्यामुळे भाऊंना त्यांची जाण आहे आणि प्रभागात सोयी कशा उपलब्ध करून देता येतील आणि प्रभागात नवीन डेव्हलपमेंट कशी करता येईल याकडे त्यांचा कल असेल. तसेच आमच्या महिलांसाठी सुशिक्षित जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भाऊंचं नेहमी योगदान असेल. आणि आमच्या सगळ्यांची अशी अपेक्षा आहे, इथं मारुती रायाच्या चरणी अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेल आणि कळकळीची विनंती करेल की आमच्या भाऊंना यावेळेस त्यांनी आपल्या पक्षाकडनं उमेदवारी द्यावी आणि आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना मी कळकळीची विनंती करेल की आमच्या अशा उत्कृष्ट आणि प्रामाणिक अशा व्यक्तिमत्व मागे आपण उभं राहावं. आपल्याला जर प्रभागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला अशी व्यक्ती निवडून देणं खरंच खूप योग्य आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एनसीएन न्यूजसाठी गणेश खराट, आडगाव.